सैनिक आली म्हणली, महाराज सेना म्हणला मी यायला असमर्थ आहे, मला आधी वारकरी दैवते आणि मग माझा धनी. सेना असं म्हणला का? राजा वैतागला. सैनिकांनो जावा, आहे त्या अवस्थेत सेनाला उचलून आणा. सैनिक धावत गेली. पण तुमच्या माझ्या विठुरायाला सहन होईल का? भेटीची आवडी. देवानी विटेवरून उडी घेतली आणि आलेत कुठं? तर आपल्या भक्ताच्या ओढीने त्या राजाच्या दरबारात. असं मध्ये काखेत पिशवी अडकवली, असा फेटा घातलाय, असं उपारणे घेतले, चालल्यात कुठं? राजाची. तर देवा कोण? जगाचा. आता तिथं गेले. जसं ते स्वरूप त्या राजाने पाहिलं, देव आलाय ना. आला, अरे सेना आला का तू? चल चल गलग बघिने. आता राजा सगळं रागच निघून गेलाय. ते राजाच्या हजामत कर. सेना, अरे तू आज कोणता सेंट परफ्यूम मारलाय का? असला कसला वास? अरे तो दावण्याचा वास मध्ये जगाच्या मालकाचा सुवास आहे. राजाला ज्यावेळेस सेना महाराजांचा स्पर्श झाला, पण तो जगाचा बाप भक्तावर आलेलं संकट नाहीच करण्याकरिता काय करतोय? त्या राजाची हजामत करतोय आणि शरीराची मालिश करतोय. सेना, तुझा हातले गोड लागतात र. एवढं सगळी शीन नाहीसा व्हायला लागला. आणि देवाला समजलं सेनाचा आता राज दरबारामध्ये प्रवेश होते. बरं मालक, आता मी निघतो बर का. आणि आज तू माझी एवढी सेवा केली ना, जेवढ्या हातात मोहरा सापडल्या ह्या एवढ्या सगळ्या मोहरा टाकलं, सेनेने अडकवली. मग सेना चांगला निघून गेला. खऱ्या सेनेच्या चेहऱ्यावर घाम फुटलाय, कपाळावर आटे आल्यात. आता काही खरं नाही. मग सेना महाराज त्या ठिकाणी गेले. अरे सेना, तू परत का आला? महाराज माफ करा बर का. का काय झालं? जरा यायला उशीर. अरे आताच तर गेला ना. आता महाराज असं बोलू नका, मी आलोच नाही तर जाणार कधी? महाराज म्हणजे अरे सेना काय येड लागलं का? आता मला तू चांगली हजमत केली, मालिश. महाराज दुसऱ्या कोणाला कामावर ठेवला असेल तरी चालेल, पण असं वांगाळ मला बोलू नका. मी आलोच नाही तर गेलो कधी? अरे सेना खोटं बोलतो का? तुला काय ध्यानाची एवढी लालसा झाली का? किती मोहरा पाहिजेत बोल तुला. इकडे इकडे घे रे ह्याची पिशवी. पिशवी उघडली आणि त्यातून घळा सोन्याच्या मोहरा खाली पडल्या. आणि महाराज म्हणले, हो सेना, ह्याच मोहरा मी तुला दिलत्या ना. त्यावेळेस सेनाच्या डोळ्यातून घळा अश्रुधारा व्हायला लागल्या. महाराज झालं काय? अरे तू आत्ता आला, माझी हजामत केली, माझ्या कक्षामध्ये माझी मालिश केली, तेल लावलं. मी तुला म्हणलं पण तुझ्या आज हातामध्ये जादू आली सेना. नक्की तू? महाराज मी तो नव्हेच. महाराज तुमची ज्यानी आता मालिश केली, हजामत केली, तो रुक्मिणीचा पती, आमचा कैवारी, जगाचा बाप होता. महाराज तुमचं किती भाग्य. आजपर्यंत या सेनेने त्या देवाला पाहिलं नाही. आजपर्यंत या सेनेने देवाला कधी स्पर्श केला नाही. महाराज आमचं कोणतं पाप कर्म उदयाला आलं की आमच्या रक्षणाकरिता त्या देवाला माझ्या स्वरूपात येऊन तुमची हजामत करायला लागली? महाराज त्यावेळेस डोळ्यातून घळा सेनेच्या पाणी वाहते.